नमस्कार, लाईफ इज सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एकजूट असेल तर सगळं शक्य होतं। तसंच काहीतरी रमाबाई महिला मंडळाने एकजुटीने जे काम केले ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर चला लागलीच व्हिडिओला सुरुवात करूया। आमच्या सर्व महिलांनी आज विहाराची साफसफाई करायला घेतलेली आहे आणि आता एक एक करून सगळ्या महिला जमायला लागलेल्या आहेत। ज्या पण आल्यात त्यांनी न थांबता लगेचच कामाला सुरुवात केलेली आहे। रमाबाई महिला मंडळाचा हा नवीन उपक्रम आहे। सगळ्या महिलांची हजेरी झालेली आहे आणि प्रत्येकीने न सांगता कामाला सुरुवात केलेली आहे। कारण का दरवर्षी आम्ही म्हणजे इतर बायका बोलवून त्यांच्याकडून कामं करून घेतो, पण यावर्षी महिलांनी स्वतः करायचं ठरवलेलं आहे। त्यामुळे महिलांना न सांगता महिलांनी कामाला सुरुवात केलेली आहे। आमच्या विहाराचे 2 भाग आहेत, वरचा विहार आणि खालचा विहार, पण दोन्ही भागांनी स्वच्छ करायचं ठरवलेलं आहे। आणि छोट्या छोट्या मुलांनी पण बरीच मदत करायला आम्हाला मदत केलेली आहे। एकही महिला अशी नाही की तिला सांगावं लागतं। अगदी प्रत्येक जण जशी आली तशी कामाला लागलेली आहे प्रत्येकीने। त्याच्यानंतर इथं आमच्या बाहेर जी रमाबाई महिला मंडळाची जी भांडी आहे ती आम्ही इथे भाड्याने देतो। बाहेर वा पोरांनो, ती भांडी देखील सगळ्यांनी इथे घासायला काढलेली आहेत आणि इथे खुर्च्या देखील काढून ठेवलेल्या आहेत। जो पण पसारा आहे तो विहारातला तो सगळा बाहेर घेतलेला आज महिलांनी, कारण का महिला दिन जवळ आलेलं आहे आणि महिला दिनासाठीची ही सगळी साफसफाई चाललेली आहे। आणि इथे वर देखील आमच्या सगळ्या महिला आहेत, बऱ्याच आहेत। रमाबाई महिला मंडळाची एकही महिला आज घरात राहिलेली नाही, फक्त मॅसेजवर सगळ्या महिला आलेल्या आहेत। तर मी इथे विहारात आमचं वरचं जे विहार आहे तिथे आलेली आहे। इथल्या सगळ्या महिला एक मिनिट कोणालाही सांगायला लागत नाही। सगळ्यांनी प्रत्येकाने अगदी आमचं हे एवढं मोठं आमचं विहार आहे, वरपासून खालपर्यंत प्रत्येक महिला अगदी हिरिरीने कामाला लागलेली आहे। आणि सगळ्यात जास्त सहभागिता आमच्या मुलांचा आहे। लहान मुलं खूपच जास्त मदत करायला लागलेली आहेत। आणि जी आमची रमाबाई महिला मंडळाची भांडी आहे ती देखील आम्ही ऑर्डरने देतो बाहेर, ती देखील बाहेर काढलेली आहे। ती पण साफसफाई करायची आहे। आणि मी इथे मला म्हणजे मध्ये जायचं नाही, माझ्या हाताचा प्रॉब्लेम आहे, म्हणून मी इथे विहाराच्या समोरच बसलेली आहे। तर इथे आम्ही सगळ्याजणी बसलो आणि इथे वहिनी माझ्याजवळ येऊन बसलेली आहे, इथे शारदाबाईंनी बसलेली आहे, इथे मावशी बसले आणि आम्ही विहाराच्या समोरच बसलो आणि सगळ्या मुली तिकडे कामं करतात। आम्ही फक्त इथून त्यांना सांगायची कामं करतोय।
तर अशा प्रकारे रमाबाई महिला मंडळाच्या महिलांची तुम्ही कामगिरी सुरुवातीपासून पाहताय. आणि इथे म्हणजे एखादा सणवार असतो आणि त्या सणावाराला महिला जशी आपलं घरदार स्वच्छ धुवून वगैरे काढते त्या पद्धतीने इथे विहाराची साफसफाई चाललेली आहे. इथे प्रत्येक महिला कुठेही कंटाळलेली नाही, त्यांना कंटाळा देखील आलेला नाही आहे. सम्राटनगरमध्ये पाण्याची इतकी टंचाई आहे तरी देखील आमच्या रमाबाई महिला मंडळाच्या सदस्या निशाताई शिवणकर आणि रमाबाई महिला मंडळाच्या सहसचिव अनुताई सदावर्ते यांनी गेले 2 दिवस प्रत्येकी 2-2 ड्रम पाणी थोडं थोडं साठवून भरून ठेवलं. आणि ते पाणी सम्राटनगरमधल्या सगळ्या लहान मुलांनी, म्हणजे लहान मुलांची कामगिरी तुम्ही पहिल्यापासून पाहतायत व्हिडिओमध्ये, त्यांनी ते 4 ड्रममधलं पाणी महिलांना इथे साफसफाईसाठी आणून दिलं. प्रत्येकाला झेपल अगदी बिस्लरीची लहान लहान मुलांनी बॉटल देखील घेतलेली. थेंबे थेंबे तळस असा प्रकार आज लहान मुलांनी दाखवून दिला. आणि महिलांनी इतकं स्वच्छ केलं विहार, अगदी वर वाचनालय आणि विहार, जिना, बाहेरचा पॅसेज, ओटा, त्यानंतर खुर्च्या. आमच्या रमाबाई महिला मंडळाला जे ग्रामपंचायतीकडून भांडी भेटलेली आहेत त्या भांड्यांची देखील साफसफाई केली. खुर्च्या सगळ्या धुवून पुसून सुकत घातल्या. आणि सम्राटनगरच्या कमिटीने महिलांसाठी नाश्त्याची व्यवस्था केली होती. मग तो गरमागरम नाश्ता आणून दिला. नाश्त्यामध्ये गरमागरम वडेपाव होते, अगदी टेस्टी वडेपाव आणून दिलेले. त्याच्याबरोबर झणझणीत मिरची आणि कडक कडक असा घट्ट दुधाचा चहा. तर महिला खूप थकल्या होत्या. महिलांनी मस्त पटांगणामध्ये बसून नाश्त्याचा चांगला आस्वाद घेतला. त्याच्यानंतर सगळ्या मुलांनी पुन्हा मदत केली, खुर्च्या वगैरे आत नेऊन टाकल्या. सगळ्यांना मनसोक्त नाश्ता खायला भेटला, हसी मजाक झाली. आणि खरंच मी सगळ्या महिलांचे मनापासून आभार मानते. आणि हा व्हिडिओ केला आहे, मला हा व्हिडिओ मुद्दाम करावासा वाटला की महिलांमध्ये इतका बदल झालेला आहे. म्हणजे जर मनावर घेतलं तर सगळं होऊ शकतं. हे माझ्या रमाबाई महिला मंडळांनी गेले कित्येक दिवसापासून दाखवायला घेतलेलं आहे. आमचा महिला मंडळाचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपवर सतत म्हणजे अगदी दिवसातून 24 तास महिला बोलत असतात एकमेकींशी, एकमेकांची मतं मांडत असतात. त्यातूनच सगळ्या म्हणजे एकत्र येतात. कोणी कोणाला विरोध नाही, काही नाही, अगदी सगळ्या एका मताने चाललेल्या आहेत. आणि मला खूप बरं वाटलं, सगळ्या जिद्दीने सगळं काम करतात. म्हणून आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ जर आवडला तर त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. कमेंट मात्र जरूर करा, कारण कमेंट आली तर बरं वाटतं. धन्यवाद.